नजूबाई गावितांनी स्वतःचीच एका मुलाखतीद्वारे सांगितलेली जीवन कहाणी आहे आणि त्यांचे विचार आहेत हे आपण पाहत होतो। त्या अजूनही सांगतात की आमच्या आदिवासींची व्हायला पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही, कारण उच्च शिक्षण असेल, पोरांच्या आरोग्याची सोय असेल, शिक्षणाची सगळी जबाबदारी असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना मिळालेल्या नाहीत। घटनेनं आम्हाला अधिकार दिले, पण ते संविधान जे आहेत ना, ते संविधान अजूनही खेड्यापाड्यापर्यंत, आदिवासींच्या पाड्यापर्यंत पोहोचलेलं नाही। घटनेनं जे अधिकार आम्हाला दिले होते त्यातले किती अधिकार आम्हाला मिळालेत, दिलेत, आणि किती मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाहीत, याची कारणं काय आहेत हेही आम्हाला कळलं पाहिजे। आणि म्हणून अशा काही कालखंडामध्ये नजूबाई ज्या काळात आहेत त्या काळामध्ये लोक काही धर्मांतर करत असतील तर असा त्यांना प्रश्न पडतो। तेव्हा त्या सांगतात की लहानपणापासून ह्या आरोग्याच्या शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, आणि म्हणून मग आदिवासी लोक काय करायचे, त्या स्वतःच्या अनुभवानं सांगतात की आम्ही लहानपणापासून आम्ही बघतोय की ख्रिश्चन लोक आमच्यात यायचे, आम्हाला धर्मांतर करायला लावायचे, आणि मला नेहमी एक प्रश्न असा पडलेला असायचा की लोक का धर्मांतर करत असतील बरं? त्यांना आवडत असेल का ते धर्म? मी सगळे चर्च फिरून पाहिले बघा। बाया पुरुष सांगायच्या वैदू बुवाकडं गेल्यावर तब्येत बिघडली असेल तर काही फरक पडला नाही, पण चर्चमध्ये गेल्यावर मात्र प्रार्थनेतून फरक पडला। बघा, ख्रिश्चन धर्म आवडला म्हणून कुणी धर्मांतर केलं असं कुणीही म्हणालं नाही। तर आजार बरा झाला म्हणून गेलो असं म्हणायचे। पण मी मात्र सतत कथा कादंबऱ्या वाचत असते। मला कॉम्रेड शरद पाटील हे खूप पुस्तकं वाचायला आणून द्यायचे, आणि ह्या पुस्तकांच्यामुळे माझं मत परिवर्तन झालं। जे लोक या अंधश्रद्धेतून त्या अंधश्रद्धेत पडायचे, त्या खुळचट कल्पनातून या खुळचट कल्पनांमध्ये पडायचे, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागा न ठेवता कोणत्या तरी भुलथापांना ते बळी पडायचे। पण मला मात्र कॉम्रेडच्यामुळे अनेक पुस्तकं वाचायला मिळाली, कारण त्यांनी मला ते आणून द्यायची। मी अण्णाभाऊ साठे, लक्ष्मण माने, आनंद यादव, दया पवार, भुजंग मेश्राम यांचं साहित्य मला आवडतं, मी ते वाचलं। परंतु आजच्या काळातलं जे साहित्यिक आहे ते त्यांचं जे चित्र लिहिणाऱ्या लोकांकडून नीटपणे आलं पाहिजे असं त्यांना तळमळ आहे। नव्या लोकांची ही जबाबदारी आहे की जुन्याच पुस्तकाच्या आवृत्त्या काढायच्या नाहीत आता, तर नवीन पुस्तकं सुद्धा अशी या दर्जाची आली पाहिजे। पूर्वीच्या काळी कोणत्याही चळवळी असतील तर त्या पोटतिडकीने लढल्या जात असायच्या। आज जर आपण बघितलं आज आपण जर बघितलं तर नजूबाई गावित म्हणतात की सगळ्या चळवळी विखुरलेल्या आहेत। जेवढा बहुजन समाज आहे त्यांनी एकत्र येऊन समाज परिवर्तनासाठी काहीतरी केलं पाहिजे। एवढंच नाही तर आपण सगळ्यांनी मिळून एका झेंड्याखाली आलं पाहिजे। महिलांनी त्यात यावं, कारण त्यांचंही दुःख मोठं आहे। त्या अजूनही गुलामासारखं त्यांना वागवल्या जातं। सत्तेत आपण गेलं पाहिजे, पण कोणाच्या सत्तेत गेलं पाहिजे याचाही विचार केला पाहिजे। कुणीही उठून कुठल्याही पक्षात जाऊ नये, कारण सध्या सत्तेचे तुकडे खायला सगळेच धावतायत। स्वार्थासाठी तुकडे मिळाले की समाजाचा बळी दिला जातोय, हे नजूबाई गावितांनी 25 वर्षापूर्वी सांगितलेलं तुम्ही जर तंतोतंत पाहिलं तर आजही लागू पडतं। त्यांना संघाचा खूप मोठा त्राग आहे। त्या म्हणतात, संघवाल्यांनो आमच्याशी तुम्ही बेटी व्यवहार करा, जर सगळे एक म्हणत असाल तर। आज पुरोगामी लोकांना
जे पुढचा विचार करतात त्या लोकांना सरकार नक्षलवादी ठरवत आहे. बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार संविधानाने दिलाय ना. मग आम्ही ते केलं तर नक्षलवादी ठरतो. अहो खरे नक्षलवादी शोधा ना. अहो आमचं दुःख जर आम्ही बोललो तर आम्ही नक्षलवादी ठरतो का? अहो आम्ही चैनीसाठी लिहित बोलत नाही. हे राज्य आमचं आहे, तुमचं नाही. आम्ही इथलेच आहोत, मात्र आमचा इतिहासही कुणी नीट लिहिला नाही. आम्ही वनवासी नाही, आदिवासी आहोत. कोर्ट आम्हाला हिंदू म्हणत नाही आणि तुम्ही फक्त धर्मापुरता आम्हाला वापरता. संघाचे लोक काय करतात? हे ख्रिश्चनांना नावं ठेवतात, पण संघाचे वाईट हे तुम्हाला माहीत आहे. संघवाल्यांनो, तुम्हाला आमची देवमोगरा आवडते ना? देवमोगरा ही त्यांची अन्नदेवता आहे. मग आमच्याशी बेटी व्यवहार करा, आमच्यात बसून मटण खा. आज जोडणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे. त्या म्हणतात जातीचे बळी जे आहेत त्यांनाच पुढे करून जाती व्यवस्था घट्ट केली जाते. भीमा कोरेगाव मध्ये तेच झालं. बहुजन कधी शहाणे होणार? अरे स्वतःचा वापर होऊ देणं कधी थांबवणार आहात की नाही? तरुणांना भडकवलं जातंय, दंग्या धोप्यात त्यांचा वापर केला जातो. हे कधी थांबणार आहे? त्या म्हणतात गाईचं शेण काढलं पाहिजे. गाईचं शेण आम्ही काढतो. पूर्वज कोण होते आणि आपण काय करतो याचं भान त्यांना नाही. त्या म्हणतात संघवाल्यांना मला तुम्हाला सांगायचंय, गाय आमची आहे, तुमची नाही. कारण गाईचं शेण तुम्ही कधी काढलंय का? नाही ना. मग बळीला कुणी पातळात गाडलं हे देखील एकदा कळलं पाहिजे. त्या म्हणतात मी एकदा लोकसभा निवडणुकीला उभी राहिली, तेव्हा लोकांनी कांद्या बटाट्यावर चुकीच्या उमेदवारासाठी मतं विकली. 20 वर्षापूर्वीचं हे चित्र अजूनही तसंच आहे. जे दलाल आहेत ते दारू कोंबडे देतात. आदिवासी त्याला भुलतो, कारण प्रत्येक घरात मतांचा काळा बाजार चालतो या देशात. आता ठरवलंय, राजकारण हा सत्तेचा मार्ग माझा नाही. राजकारण असेल किंवा सत्ता असेल हा माझा मार्ग नाही. जनलढा हा माझा मार्ग आहे. राजकारणात ज्याला जायचं असेल त्यांनी जरूर जावं, मी त्याच्यात आता पडणार. आजवर आम्ही निकरानं लढलो, पण कुणाची आम्हाला साथ मिळाली नाही. कोणीही आम्हाला समजून घेतलं नाही. आज सगळेच कोंडीत सापडलेत. कुणी रस्ता दाखवू शकत नाही. सगळेच फसलेत. आणि आम्ही तर सगळ्यांना केवळ समजून घेतलं. आम्हाला तुम्ही डांबून मारलं. कुणाला पत्ता लागला नाही. आता तुमच्यावरही ती वेळ आली. आम्ही जेव्हा धरणग्रस्तांच्या बाजूने एकदा लढत होतो, शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मागत होतो, त्यावेळेस सोबत आमच्या कोणी आलं नाही. बिगर आदिवासी जे आहेत ना ते आमच्यावर हसायचे. आता तुमच्यावर वेळ आली आहे. उकाई धरणात उठलेली 100हून अधिक खेडी कुठं गेली आज? ती माणसं कुठे विस्थापित झालेली आहेत? विकासाच्या तुमच्या व्याख्येमध्ये आम्ही उद्ध्वस्त होतोय. अरे आमच्या पोरांचं आयुष्य काय आहे? भविष्य काय आहे? आता लोक रस्त्यावर उतरतील असा काळ येईल. काळ हा आपोआप लोकांना घराबाहेर काढेल. कदाचित मी नसेनही, पण क्रांती होईल. आणि मी तोंड आहे तोपर्यंत बोलत राहील. कदाचित तुम्ही मला नक्षलवादी म्हणालात तरी चालेल. खऱ्या नक्षलींना तुम्ही बाजूला करताय आणि आम्हाला नक्षली ठरवताय. कारण आम्ही आमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो, तर तुम्ही आम्हाला ही भाषा वापरताय. आणि म्हणून
नजूबाई गावितांनी एक संघर्षरत कार्यकर्ती असल्यामुळे त्या बळावर, त्या ताकदीवर आपला लढा उभा केला. त्यांनी इथलच्या प्रस्थापितांना प्रचंड प्रश्न विचारले. आमच्या वाट्याला जे विषमतेचं, हालाकीचं जीवन जे आलं, हे जे अनुभव आले, हे इथलच्या प्रस्थापितांच्यामुळे आले, हे त्यांनी लेखणीतून आपल्याला लिहिले. त्यांनी आदिवासींच्या वाट्याला आलेल्या सामाजिक सांस्कृतिक वास्तवाची तटस्थपणे चिकित्सा केली. एवढंच नाही तर नजूबाई गावितांनी या सबंध आदिवासींच्या जीवनावर भाष्य केलेले आहे. त्यांच्या जगण्यावर, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीवर, त्यांच्या वास्तवावर, त्यांच्या समाजातल्या स्थानावर, त्यांना न मिळालेल्या हक्कांवर, या सगळ्यांचं भाष्य त्यांनी आपल्या साहित्यातून केलेलं आहे. आणि म्हणून या नजूबाई गावितांच्या संदर्भानं आपण ह्या सगळ्या प्रास्ताविकांच्या मध्ये नजूबाई गावितांचं एकूणच जीवनचरित्र, त्यांच्या लेखनाचा विषय, त्यांच्या वैचारिक भूमिकेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. मी तुम्हाला आता उद्यापासूनच्या तासामध्ये नजूबाई गावितांचं जे आदोर नावाचं साहित्यकृती आहे, त्या साहित्यकृतीच्या अनुषंगानं मी उद्यापासून तुम्हाला सांगतो. आज आपण इथं थांबूया. ठीक आहे.